अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे खरं तर सगळ्यांनाच धक्का बसला। राजकारणातलं एक उमदं व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला सुन्न करणारी ठरली। ज्या बारामतीमधून राजकारणाला सुरुवात केली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला। लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। चहापाणी घ्या तसे जाऊ नका रे। अरे आज दादा तुम्हीच आम्हाला सोडून जाताय। दादा किती क्रूरता केली आपली दादा। सगळ्या लोकांना पोरक करून गेले। बारामती सगळी पोरकी केली दादांनी। सकाळी 8:46 विमान कोसळलं। कोसळल्यानंतर विमानाला आगीच्या ज्वाळांनी घेरलं। आणि या अपघातात उत्तुंग राजकीय भरारी घेतलेल्या अजित पवारांचा अंत झाला। बारामतीतूनच अजित पवारांनी राजकारण सुरू केलं होतं आणि त्याच बारामतीत दादांचा अपघाती मृत्यू व्हावा हा नियतीचा अजबच न्याय मनाला चटका लावणारा ठरलाय। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच सर्व बारामती शोकसागरात बुडाली आहे। आपल्या घरातलीच व्यक्ती गमावली या दुःखाच्या प्रचंड आघातानं बारामतीकर त्यांचे अश्रू रोखू शकले नाही। दादांच्या अनेक आठवणींनी बारामतीकर अक्षरशः धाय मोकलून रडत होते। अजून बी असं वाटतं की दादा हेलिकॉप्टर मध्ये नसावंच, कुठं तर असावं आपली दादा। खरंच वाटत नाही। बारामतीतील अबाल वृद्ध यांच्या सर्वांच्या भावना सारख्याच होत्या। आपण पोरके झालोत ही अचंबळून आलेली भावना अश्रू आणि हुंदक्यांच्या रूपानं बाहेर पडत होती। कालच मी देवगिरीला भेटलो। सकाळी दादा मला म्हटले तुम्ही आलात चहापाणी घ्या तसे जाऊ नका रे। अरे आज दादा तुम्हीच आम्हाला सोडून जाताय। दादा किती क्रूरता केली आपली दादा। दादा नगर जिल्ह्याची तालुक्याची रचना विकासात्मक धोरण इतका स्ट्रिक्ट माणूस आणि चांगला माणूस महाराष्ट्राला मिळणार नाही हो। बारामतीतच नव्हे तर राज्यातील सर्वच भागात अजित पवारांनी त्यांच्या कार्यातून अनेक कार्यकर्ते आणि नेते जोडले होते। सामान्य नागरिकांसोबत दादा जोडले गेले होते। कित्येकांना अजित पवारांनी मदत केली होती। त्यामुळे दादांच्या मृत्यूची बातमी कळताच राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक तातडीनं बारामतीकडे रवाना झाले। दादांसोबतच्या अनेक आठवणींनी गहिवरून गेलेले नेतेही सामान्य माणसाप्रमाणे धाय मोकलून रडत होते। अजित पवारांचे पुतणे रोहित पवार तर रडत रडतच हॉस्पिटलमध्ये गेले। तिकडे हसन मुश्रीफांना जेव्हा ही बातमी कळली त्यावेळी त्यांनी रस्त्यावरच आक्रोश केला। आमदार अमोल मिटकरीही रडत रडत घराबाहेर पडले। माजी गृहमंत्री अनिल देशमुखही आपले अश्रू रोखू शकले नाहीत। माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार निलेश लंकेही
मोठ्या आघातामुळे स्वतःला सावरू शकले नाहीत. विमान अपघातातील मृत्यूनं अजित पवारांच्या झालेल्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राच्या मनावर मोठी जखम झाली आहे. प्रचंड उज्ज्वल राजकीय भविष्य असलेला आणि विकासाचं विजन असलेला हा नेता राज्यासाठी मोठी संपत्ती होता. त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक कामं झाली होती. अनेक कामांना दादा गती देणार होते तशी त्यांच्यात क्षमताही होती आणि त्याच दादांनी अकाली एक्झिट घेतल्यानं राज्यातील सर्वच नागरिकांना धक्का बसलाय. संतोष घोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.